हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि माझा विनम्र नमस्कार. द्वितीय प्रश्नोपनिषदामधला द्वितीय प्रश्न काय आहे हे आज आपण पाहणार आहोत. अथ हैन भार्गवो वैदर्भिः प्रपच्छ भगवन् कंतेव देवाः प्रजां विधारयन्ते कतर एतत् प्रकाशयन्ते कहा पुनरेषां वरिष्ठ इति. अतः एनम, यानंतर म्हणजे पहिला कबंधाचा प्रश्न झाल्यानंतर दुसरा प्रश्न कोणी विचारला? वैदर्भी भार्गवः, विदर्भ देशातल्या भार्गवने विचारलं, भगवान कति देवाः एव प्रजां विधारयन्ते, एकूण किती देवता आहेत की ज्या प्रजेला धारण करतात. कतरे एतत् प्रकाशयन्ते, किती देव असे आहेत की ते जगाला प्रकाशित करतात. आणि पुन्हा येषां कहा वरिष्ठः, या सर्व देवांमध्ये सगळ्यात वरिष्ठ श्रेष्ठ कोण आहे, असे हे प्रश्न विदर्भातल्या भार्गव नावाच्या शिष्याने विचारलेले आहेत. बघा, त्याने पिप्पलाद ऋषींना 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न, प्रजेला धारण करणारे एकंदर देवतांची संख्या किती आहे, त्यामध्ये प्रकाशित करणारे किती आहेत आणि यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे. आता दुसऱ्या मंत्रामध्ये पिप्पलाद ऋषी त्याचं उत्तर देतात. तस्मै स होवाचकाशो हवा एषे देवा वायुरग्निपः पृथिवी वाङ्मनश्चक्षुः श्रोत्रं च ते प्रकाशेतन् भवन्ति वयम एतद् बाणावभिष्ट विचारयामः. पिप्पलाद ऋषी त्याला काय उत्तर देतात बघा. ते म्हणतात, तस्मै उवाच ह आकाशाः वै. भार्गव ऋषीने सांगितलं की निश्चित हे आकाश प्रसिद्ध आहे. एषः देवः, ही देवता आहे. वायु अग्नि अपाः जलाः पृथ्वी वाक्, वायु अग्नि जल पृथ्वी आणि वाणी. चक्षुच श्रोत्रम मनः, नेत्र कर्ण आणि मन, ह्यांना प्रकाशून ते आपली आपली शक्ती प्रकट करतात. अभिवदंती, अभिमानपूर्वक म्हणतात, वयम एतद् बाणम, आम्ही या शरीराला अवष्टभ्य आश्रय देऊन विचारयामः, धारण केले आहे. आता भार्गव या शिष्याला पिप्पलाद मुनी त्याच्या 3 प्रश्नांचं उत्तर कसं देतात बघा. यामध्ये पहिल्या 2 प्रश्नांचं उत्तर त्यांनी एकत्र दिलेलं आहे. ते म्हणतात की सगळ्यांचा आधार तसं पाहायला गेलं तर आकाशरूपी देवता आहे. परंतु या आकाशापासून उत्पन्न होणारे वायू अग्नी जल आणि पृथ्वी, ही 4 महाभूत शरीराला धारण करतात. ही स्थूल आहेत, स्थूल शरीरातून बनलेली आहेत. त्यांच्या धारक देवता आहेत वाणी आणि पंचकर्मेंद्रिय, नेत्र कान ही पंचज्ञानेंद्रिय आणि मन आणि 4 अंतःकरण. हे 14 देवता शरीराचे प्रकाशक आहेत. 14 कोणकोणते? पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय 10 झाले, मन
आणि 4 अंतःकरण, 4 प्रकारची अंतःकरण सांगितलेली आहेत. ते कुठली आहेत ती आता पुढे येतील. ही सगळी धारण करणारी आहेत. कशाला? शरीराला धारण करणारी आहेत. आणि ही पंचमहाभूतांची ज्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहेत, ह्या देवता ह्या सगळ्या इंद्रियांना धारण करतात. आणि ह्या देवता अभिमानपूर्वक सांगतात की आम्ही शरीराला धारण केलेले आहे. तर आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहत होतो की ही पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत. ही जी पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आहेत, या सगळ्यांच्या देवता म्हणजे पंचमहाभूत आहेत. आता त्याच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर देतात. तान्वरिष्ठः प्राण उवाच मा मोहम अपाद्य ताम एवय्य तत्पंचदात्मानं प्रविभ्यजयति अभिवष्ट्य विचारधारयामिति तेन श्रद्धावान बहु. हे संस्कृत जी वाक्य आहेत ही आपल्याला दिसायला कठीण वाटतात, पण त्यांचे अर्थ खूप सोपे असतात. त्याच्यामध्ये संधी केलेला असतो म्हणून आपल्याला ती अवघड वाटतात, पण ती मुळीच अवघड नाही आहेत. त्याच्या संधी सोडवल्यानंतर ती खूप सोपी असतात. तान वरिष्ठः प्राणाः उवाच, या सगळ्यांमध्ये प्राण हा सर्वश्रेष्ठ आहे. मोहम या अपाद्यथ अहम एव, तुम्ही लोक म्हणजे सर्वसामान्य माणूस मीच या स्वरूपाचा आहे. ही 5 इंद्रिय माझी आहेत. एतद बाणम, या शरीराला अवष्टभ्य आश्रय देऊन विधारयामी, मीच धारण करतो. असं म्हणून इति ते अश्रद्धानां बभूव, असं म्हणून तुम्ही स्वतःला अश्रद्ध करीत आहात. याप्रमाणे संपूर्ण महाभूत, इंद्रिय, अंतःकरण पहिल्यांदा काय करायला लागले? एकमेकांमध्ये विवाद करायला लागले. तेव्हा प्राण नावाच्या श्रेष्ठ अशा वायूने त्यांना सांगितलं की अज्ञानी मनुष्याप्रमाणे तुम्ही एकमेकांमध्ये विवाद करू नका. तुमच्यामध्ये प्राण धारण करण्याची शक्ती नाही, म्हणून मीच स्वतःला 5 विभागामध्ये विभाजित केलेलं आहे. म्हणजे वायूचे प्रकार कुठले आहेत? प्राण, अपान, समान, व्यान, उदान. या 5 भागामध्ये मीच स्वतःला विभक्त केलेले आहे. आणि मी शरीराचं धारण करतो. मी आहे म्हणून शरीर सुरक्षित आहे. परंतु एवढं सांगून सुद्धा इतर पंचमहाभूतांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. म्हणजे आता हे कसं आहे? हे लोकशिक्षणासाठी सगळं चाललेलं आहे. वास्तविक प्राणवायू हा सगळ्यात श्रेष्ठ आहे, कारण तोच शरीराचं धारण करतो. बाकीची पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रियामधला एखादा अवयव बाद झाला तरी चालतो, पण श्वसन बाद झालेलं चालेल का? नाही चालणार. म्हणून प्राण हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. आता याच्या पुढं पिप्पला ऋषी सांगतात, सो अभिमानात दूर उत्तमक्त एवं तस्मिन् कृतार्थेतरे सर्व एव क्रांतो तस्मिंश्च प्रतिष्ठमाने सर्व एव प्रतिष्ठन्ते तद्यथा मक्षिका मधुकरा राजानाम उत्क्रांतम सर्वा एवत्क्रामन्ते तस्मिंश्च
प्रतिष्ठमाने सर्वा एव प्रतिष्ठन्त एवं वाङ्मनश्चक्षुः श्रोत्रं च ते प्रीताः प्राणं स्तुवन्ति. प्राणवायूवर इतर या पंचमभूतातील देवतांनी विश्वास ठेवला नाही. मग पुढं काय झालं? सह तो प्राण अभिमानपूर्वक ऊर्ध्वम आक्रमणते एव वरच्या बाजूनी जायला लागला. तस्मिन उत्क्रमती तो बाहेर निघून गेल्यानंतर सगळे अथ इतरे सर्वे एकहा ते सगळे एकदम उत्क्रामंते शरीराच्या बाहेर पडायला लागले. तस्मिन प्रतिष्ठमाने आणि प्राणवायू थांबल्यानंतर सर्व एव प्रतिष्ठन्ते ते पुन्हा सगळे थांबले. तत् यथा मधुकर राजानाम ज्याप्रमाणे फुलांमधला मध गोळा करणाऱ्या ज्या मधमाशा असतात त्यातली जी राणी माशी असते ती निघाल्यानंतर सगळ्या मधमाशा जातात आणि ती आल्यानंतर पुन्हा येऊन बसतात, त्याप्रमाणे ह्या इंद्रियांची अवस्था झालेली आहे. त्यावेळेला त्यांना प्राणाचं महत्त्व कळलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे हा. याचं जरा सविस्तर विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. शरीराची रचना आपण पाहिली तर या सगळ्यामध्ये शरीराच्या मूलभूत गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा. परंतु शरीर जिवंत ठेवण्यासाठी पहिल्यांदा काय पाहिजे? तर प्राणवायू पाहिजे. शरीर जिवंत ठेवण्यासाठी प्राणवायू पाहिजे. हा पहिला मुद्दा फिक्स झाला, हा फिट झाला. आता दुसरा, आता हा जो प्राणवायू आहे तो नुसतं श्वसनाचंच काम करतो का? नाही. अपान, समान, व्यान, उदान. अपान वायू शरीराच्या बाहेरचं मलनिस्सरण करतो. समान वायू भूक वाढवतो. व्यान वायू सगळ्या शरीराला चलनबलन देतो. आणि उदान वायू बोलण्याची आणि गिळण्याची क्रिया करतो. परंतु या सगळ्यांमध्ये प्राणवायू मुख्य आहे, कारण जर श्वसनच नसेल तर काहीच नाही. मग इंद्रिय जरी स्ट्रॉंग असली तरी त्यांना चेतना देणारा आणि आधुनिक मेडिकल सायन्समध्ये ऑक्सिडेशन करणारा कोण आहे? तर प्राणवायू आहे. हा दुसरा मुद्दा फिट झाला. एक, प्राणवायू सगळ्यात श्रेष्ठ आहे. दोन, प्राणवायूची कार्य काय आहेत ती सांगितली मी तुम्हाला. आता प्राणवायूने काय गंमत केली आहे बघा. प्राणवायू त्या सगळ्या इंद्रियांना सांगत होता की तुम्ही आपसामध्ये तुमचा अहंकार दाखवून वाद घालू नका. तुमच्यापैकी एक जण शरीर धारण करणाऱ्यासाठी उपयुक्त नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून हे शरीर धारण करायचं आहे. परंतु हे शरीर धारण करत असताना तुम्हाला चार्जिंग देणारा मी आहे, तुम्हाला चैतन्य देणारा मी आहे. परंतु आता हा तिसरा मुद्दा झाला. परंतु ही गोष्ट इतर ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना पटलेली नाही. त्यांनी प्राणवायूवर विश्वास ठेवला नाही. मग प्राणवायूने केली त्यांची मजा. प्राणवायूने काय केलं? तो ऊर्ध्व मार्गाने म्हणजे नाकातोंडावाटे शरीराच्या बाहेर जायला लागला. तो बाहेर जायला लागला म्हटल्यानंतर उरलेल्या पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रियांचं चैतन्य समाप्त व्हायला लागलं. मग ते सुद्धा ऊर्ध्व मार्गाने बाहेर यायला लागले. एखादा माणूस मारायला लागला की आपण काय म्हणतो? त्याला ऊर्ध्व लागला. एक वाक्प्रचार आहे की त्याला आता ऊर्ध्व लागलाय. ऊर्ध्व लागलाय म्हणजे काय?
प्राणोत्क्रमण झालेलं आहे. प्राणोत्क्रमण म्हणजे काय? प्राणवायू ऊर्ध्व मार्गाने बाहेर पडायला लागलेला आहे. मग प्राणवायूने काय दाखवून दिलं की मी जर ऊर्ध्व मार्गाने बाहेर पडलो तर तुम्ही सगळे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय माझ्याबरोबरच ऊर्ध्व मार्गाने बाहेर पडणार आहात आणि शरीर निश्चेतन होणार आहे, निष्क्रिय होणार आहे आणि माणूस मरणार आहे. तुमचा काही उपयोग नाही. मी असेल तर तुमचा उपयोग, मी नसेल तर तुमचा उपयोग नाही. जसं मोबाईलमध्ये 0 चार्जिंग आहे तर त्यातलं काय व्हॉट्सअप चालणार नाही, इनकमिंग नाही, आउटगोईंग नाही, यूट्यूब नाही, काही चालणार नाही. जेव्हा तो चार्ज होईल तेव्हा ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पुन्हा चालू होतील. तसं जर प्राणवायू नसेल तर कोणत्याही इंद्रियाला किंवा कोणत्याही चलनवलनाला अर्थ नाही, होणारच नाही. यासाठी पिप्पलाद ऋषींनी त्या काळातलं उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात, अरे भार्गवा, तू मधाचं पोळं पाहिलं आहेस की नाही? मधाचं पोळं ज्याच्यातून सगळ्या मधमाशा बाहेर पडतात, त्या बाहेर पडत असताना पहिल्यांदा जी राणी माशी असते मोठी, ती सगळ्यांची कॅप्टन, ती अगोदर बाहेर पडते. मग सगळ्या मधमाशा तिच्या मागे पडतात. मग ती फुलातला मध गोळा करायला फिरते. मग तिच्याबरोबर बाकीच्या माशा फिरतात आणि मग पुन्हा जेव्हा ती मधाच्या पोळ्यात येते तेव्हा तिच्या मागच सगळ्या येतात परत. हे जसं निसर्गामध्ये घडतं तसं प्राणवायू बाहेर पडला की त्याच्या मागे हे सगळी पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हे चाललेच. हे जेव्हा प्राणवायूने दाखवून दिलं प्रत्यक्षात, त्यावेळेला मात्र प्राण हाच परब्रह्म परमेश्वराचं स्वरूप आहे असं मानून त्यांनी त्याची स्तुती करायला सुरुवात केली. सगळ्या पंचज्ञानेंद्रियांनी आणि पंचकर्मेंद्रियांनी प्राणदेवतेची स्तुतीला सुरुवात केलेली आहे. नंतरच्या 5व्या मंत्रात पिप्पलाद ऋषी सांगतात, एषोऽग्निरिपत्येस्वत् सूर्य एष पर्जन्यो माधवाशने या वायुः एष पृथ्वीरैर्देवः सच्चामृतं चयत् एषः अग्नितपती. हा प्राण अग्निरूपाने तापतो. एषः सूर्यः, हाच सूर्य आहे. एषः पर्जन्यः, हाच पाऊस आहे. मघावान, हाच इंद्र आहे. हाच वायू आहे. एषः देवा, हा प्राणदेव आहे. पृथ्वी रई आहे. आणि जे काही सत आणि असत आहे आणि ज्याला अमृत म्हटलेलं आहे तो प्राणच आहे. अशा प्रकारे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांनी त्या प्राणदेवतेची स्तुती केलेली आहे. पिप्पलाद ऋषी सांगतायत, जेव्हा प्राणवायूने त्यांना दाखवून दिलं की तुमच्या सगळ्यांमध्ये मी कसा श्रेष्ठ आहे किंवा माझं चैतन्य घेतल्यामुळं तुम्ही कार्य करू शकता, हे त्यांनी दाखवून दिलं, तेव्हा सगळे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय त्याची स्तुती करायला लागले की हे प्राणेशा, तू अग्निरूप होऊन तापतोस, तूच सूर्य आहेस, तूच मेघ आहेस, तूच इंद्र आहेस, तूच वायू आहेस, तूच देव आहेस. पृथ्वी आप तेज वायू आकाश हा सगळा भूत समुदाय
हा सुद्धा तूच आहेस. जगामध्ये ज्या काही सत आणि असत गोष्टी आहेत यामध्ये जो अमृत स्वरूप परमात्मा आहे तोही तूच आहेस. एवढी स्तुती त्या प्राणवायूची केली आहे. अरा इव रथा नाभौ प्राणे सर्व प्रतिष्ठितम रुचो यजंशी समानी यज्ञ क्षत्रम ब्रह्मच. या ठिकाणी पिप्पलादृशी आणखी एक उदाहरण देतात. रथनाभौ अराहा इव, ज्याप्रमाणे रथाच्या चक्राला आऱ्या असतात त्याप्रमाणे ऋचः यजुंशी समानी यज्ञः च, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि यजुर्वेद अथर्ववेद ब्रह्मक्षत्रम, यज्ञ करणारे ब्राह्मण क्षत्रिय इत्यादी अधिकारी वर्ग, सर्वम प्राणे प्रतिष्ठितम, सगळ्यांमध्ये प्राणाची प्रतिष्ठापना आहे. कारण प्राण प्रतिष्ठापना झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला महत्त्व येत नाही. आता बघा, 22 तारखेला रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना आहे असं म्हणतात. प्राण प्रतिष्ठापना आहे म्हणजे काय? ती जी मूर्ती बराच काळमध्ये एका छोट्याशा मंदिरामध्ये वास्तव्याला होती, त्या मूर्तीचं स्थलांतर आता प्रचंड मोठ्या देवालयामध्ये करायचं आहे 22 जानेवारीला. मग त्या मूर्तीची प्रतिष्ठापना जेव्हा करायची असते तेव्हा त्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठापना करावी लागते. प्राण प्रतिष्ठापना करावी लागते म्हणजे काय? त्याच्यामध्ये चैतन्य भरावं लागतं, तर त्या मूर्तीला नमस्कार केल्याचं फळ भक्तांना मिळतं. आपण जेव्हा गणपती बसवतो घरात त्यावेळेला पहिल्या दिवशी गणपतीची स्थापना करताना त्याची प्राण प्रतिष्ठापना करतो. त्या गणपतीच्या प्रत्येक अवयवाला आपण स्पर्श करतो. याचा अर्थ काय? प्राण असल्याशिवाय या जगाला काहीही अर्थ नाही. चेतना संवेदना या गोष्टी असल्याशिवाय ह्याला काहीही अर्थ नाही. म्हणून ती मूर्ती शुभ व्हावी म्हणून आपण प्राण प्रतिष्ठापना करतो. पिप्पलादृशी ह्याच्या पुढे जाऊन सांगतायत की ज्याप्रमाणे नाभीच्या ठिकाणी रथाचं चक्र असतं आणि त्या चक्राच्या 8 आऱ्या त्या चक्राभोवती फिरत असतात, त्याप्रमाणे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद याप्रमाणे या वेदांप्रमाणे यज्ञ करणारे सर्व यज्ञाचे अधिकारी ब्राह्मण क्षत्रिय वगैरे हे सगळे शुभकर्म करणारे प्राणांवर आधारित टिकलेले आहे. अशा रीतीने प्राणाचं महत्त्व त्याने सांगितलेलं आहे. आता आज आपण इथंच थांबूया. तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे मी लिंक पाठवलेली आहे. आता यूट्यूबवरच्या लिंकवर सगळी उपनिषदातले आत्तापर्यंतची सगळे अध्ययनाचे परिचय आलेले आहेत. आज आता 28वा भाग आहे. हे सगळे 28 भाग हळूहळू यूट्यूबवर येतील. आपण लाईक करा, प्रिस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्यामधल्या दुसऱ्या ग्रुप्सना पण ती लिंक पाठवा. त्यांना इंटरेस्ट असेल तर त्यांनाही उपनिषदाचा परिचय ऐकायला हरकत नाही. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी हा उपनिषद परिचय ऐकावा, लाईक करावा, शेअर करावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
एवढी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि आज मी इथंच थांबतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. हरिओम.